एक महत्वाची बातमी आपण बघतोय. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे आता निश्चित झालेलं आहे. आणि एकंदरीत आपण बघितलं तर राजभवनामध्ये, लोकभवनामध्ये त्याची तयारी सुद्धा जोरदार सुरू झालेली आहे. आणि त्यामुळे आता राष्ट्रवादीचे हे सगळे नेते आता राजभवनामध्ये, लोकभवनामध्ये पोहोचतील आणि 5:30 वाजताचा शपथविधी पार पडेल. पार्थ पवार, आज आपण बघितलं मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या या सगळ्या घडामोडी घडत असताना तिकडे पार्थ पवार शरद पवारांची भेट घेण्यासाठी गोविंद बागेमध्ये बारामतीतल्या त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले होते. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी शपथविधीला यावं अशा प्रकारचा आग्रह पार्थ पवारांनी केलेला होता. मात्र पार्थ पवार एकटेच तिथून निघालेले आहेत आणि त्या सगळ्या शरद पवार आणि पार्थ पवारांच्या भेटीचा जो कंगोरा आहे तो शरद पवारांची सकाळी जी पत्रकार परिषद झाली, या पत्रकार परिषदेमध्ये आहे. पत्रकारांनी ज्यावेळी शरद पवारांना विचारलं की सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत, तर शरद पवार म्हणाले त्यांच्याशी माझी कोणती चर्चा झाली नाही, शपथविधी संदर्भात मला काही माहीत नाही. आणि त्यानंतर काही वेळानंतर पार्थ पवार हे शरद पवारांच्या भेटीसाठी गेले. पार्थ पवारांनी शरद पवारांची भेट घेतली. सुप्रिया सुळेंशी चर्चा करतानाची दृश्य सुद्धा आपण बघितलेली आहेत. आणि त्यानंतर पार्थ पवार तिथून एकटेच निघालेले आहेत. तिथे सुद्धा शपथविधीसाठी पोहोचतील असं बोललं जातं. आणि त्यामुळे एकंदरीत आता संध्याकाळी 5:30 वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा पवार घेणार आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे उत्पादन शुल्क आणि क्रीडा मंत्रालय देण्यात येईल. अर्थ खातं राष्ट्रवादीच्या कुठल्या मंत्र्याकडे जातं ते बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादीच्या या बैठकीमध्ये एकमतानं सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे आता पुढच्या उपमुख्यमंत्री ज्या आहेत अजितदादांच्या जागी या त्यांच्या सौभाग्यवती सुनेत्रा पवार असणार. आपण बघतोय सुनेत्रा पवार ज्या वेळेला पक्ष कार्यालयामध्ये आल्या, विधिमंडळ पक्ष कार्यालय जे राष्ट्रवादीचं पक्ष कार्यालय आहे त्या ठिकाणी, त्यावेळेला त्यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण केले आणि त्यानंतर त्यांना श्रद्धांजली वाहिली. आपण बघतोय की आज संध्याकाळी 5:30 वाजता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. त्यावेळेला राष्ट्रवादीचे सगळे नेते, प्रमुख नेते त्या ठिकाणी उपस्थित असतील. अजित पवार यांचे कुटुंबीय सुद्धा या शपथविधीला उपस्थित असणार आहेत. आपण बघितलं काही वेळापूर्वी ही गटनेते पद निवडण्यासंदर्भातली बैठक झाली. यावेळेला प्रस्तावना सुनील तटकरे यांनी केली. पहिल्यांदा अजित पवार यांच्या शोक प्रस्ताव मांडण्यात आलेला होता. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर या कार्यक्रमाला, या बैठकीला सुरुवात झाली. आणि या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांचं नावाचा प्रस्ताव ठेवला. दिलीप वळसे पाटील यांनी, छगन भुजबळ यांनी प्रस्तावाला मान्यता दिली. आणि एकंदरीतच त्यांच्या नावाची जी आहे ती एकमतानं निवड करण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं आता सुनेत्रा पवार यांच्यावर एक मोठी जबाबदारी आहे. अजित पवार यांच्यानंतर पक्षाचं नेतृत्व करणं, उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळणं, पक्षाच्या सगळ्या चॅलेंजेसचा सामना करणं, अशा प्रकारची जी आव्हानं आहेत ती सुनेत्रा पवार यांच्या समोर असणार आहेत. आणि आता ही बैठक आटपल्यानंतर यानंतर बघूयात एक महत्त्वाची बातमी. संध्याकाळी 5:30 वाजता उपमुख्यमंत्री पदाची सुनेत्रा पवार या शपथ घेणार आहेत. सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झालेली आणि सुनेत्रा पवार या आता शपथ घेणार हे आता
ठरलेला आहे आणि संध्याकाळी 5:30 वाजता उपमुख्यमंत्री पदाची सुनेत्रा पवार शपथ घेतील. अजित पवार यांच्या नंतर पक्षाचं नेतृत्व कोण करणार, उपमुख्यमंत्री कोण होणार, अशा प्रकारची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगलेली आपल्याला पाहायला मिळत होती आणि एकंदरीतच आता त्या सगळ्यावर उत्तर मिळाले. सुनेत्रा पवार याच अजित पवार यांच्या उत्तराधिकारी आहेत आणि झी 24 तासनंच पहिल्यांदा काल या संदर्भातली बातमी दाखवली होती आणि त्यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे. सुनेत्रा पवार या उत्तराधिकारी असतील, पक्षाचं नेतृत्व सुद्धा त्यांच्याकडे असणार आहे. आणि एकंदरीत आपण बघितलं तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार, अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या शपथ घेणार आहेत. काही वेळापूर्वीच विधिमंडळांमध्ये, विधानभवनामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयात पक्षाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी एकमतानं निवड करण्यात आली. राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयामध्ये सुरुवातीला अजित पवारांना आदरांजली वाहण्यात आली. सुनेत्रा पवार या सुद्धा तिथं दाखल झाल्यानंतर अजित पवार यांना आदरांजली वाहण्यात आली. माजी मंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला गटनेतेपदासाठी आणि त्यानंतर सर्व आमदारांनी, छगन भुजबळांनी अनुमोदन दिलं आणि सर्व आमदारांनी सुनेत्रा पवारांच्या नावाला होकार दिला आणि त्यांची एकमतानं गटनेतेपदी निवड झालेली आहे. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार आता संध्याकाळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. 5:30 वाजता 5:30 वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. अवघ्या 10 मिनिटांचा हा शपथविधी सोहळा होणार आहे. आपण बघतोय राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं. विधान भवनामध्ये राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. अजित पवारांच्या शोकप्रस्ताव मांडला आणि श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शोकप्रस्तावानंतर गटनेतेपदासाठी प्रस्ताव मांडण्यात आला. दिलीप वळसे पाटील यांनी हा प्रस्ताव मांडलेला आहे. दिलीप वळसे पाटील यांनी गटनेतेपदासंदर्भातला प्रस्ताव मांडला तर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडून प्रस्तावाला अनुमोदन देण्यात आलं. सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी एकमतानं निवड करण्यात आलेली आहे. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. सुनेत्रा पवार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनणार आहेत. महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार या शपथ घेणार आहेत. सुनेत्रा पवार, आपल्याला माहित आहे की 1985 साली सुनेत्रा पवार यांचा अजित पवारांशी विवाह झालेला होता आणि आपण जर बघितलं तर